खोबरं, कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटोज आणि थोडेसे जिरे असं हे करून आपण ह्याचं वाटण करून घेणार आहे. वाटण आता तयार झालंय. आता हे आपण वाटणची भाजी करूया. यात आपला परत हे धना पावडर, आपण अंडा करी करतोय ना तर धना पावडर टाकते हां. आणि आपला हा परत मालवणी मसाला, कारण आम्ही म्हटले ना सगळ्या भाजीमध्ये आम्ही तोच टाकतो मालवणी मसाला. ओके. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा हा गरम मसाला टाकणार आहे. हां. आणि हे मीठ टाकलं. सगळे रंग आता आपण मिक्स करूया. उडतंय बरं का. असं हे मस्त मी फ्राय करून घेते. हां, असं फ्राय करून घेतलंय मस्त. काय कलर आलाय की नाही, आहे की नाही. सगळे असे गरम मसाला, काय तो आपला मालवणी मसाला, हळद आणि धना पावडर असं मिक्सिंग केलं का त्याची मसाल्याची लज्जत काय औरच येते की नाही. असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि मी ना कांदे आपण बॉईल करून घेतो की नाही, सॉरी अंडे आपण बॉईल करून घेतो, मग फोडून हे करून टाकतो आपण ते सोलून वगैरे. पण मी आता डायरेक्टली टाकणार आहे. ह्याला उकळी आली की त्यामध्ये अंडे टाकणार आहे. ठीक आहे. फोडून टाकणार. फोडूनच ग, अख्खे टाकले तर त्याचं साल नाही का लागणार. बघा आता ही कशी म्हणते. आता आपण अख्खेच टाकले ह्या भाजीमध्ये, आपण कालवणामध्ये, तर कोळंबीसारखे सोलून सोलून खावे लागते. आणि सगळे पुरुष आपल्याला काय म्हणतील मग, ह्या बायकांना अंड्याची करी पण येत नाही. तर हे अंडा करी बघा अशी बनवा बरं का. पूर्ण अख्खा नका टाकू, फोडून टाक. आता हे प्रत्येकी 2-2 असे ना, म्हणून मग जिथे नाही टाकले ना आपण तिथे तिथे टाकायचं नाही का. सगळेजण खाणार आहे ना, की कोणाला तळून बिळून पाहिजे. आणि आता ह्याला उकळी आली की आपण आता प्रत्येक ठिकाणी असं टाकले. आता उकळी आली की ते शिजतील. शिजायला ठेवली समजा ना, तर म्हणून वरती पाणी ठेवलं होतं. म्हणजे मग आता आपण पाणी बघूया. आता हे बघा, हे शिजलं का बघूया आपण. हे बघा आहे ना, शिजलेत ना. आता पलटी करूया. हे बघ, हो ग युक्ता, घेते मी तुला. हे बघा, नाही तर खाली लागेल ना, म्हणून मग हे असं करून पलटी करून घ्यायचं. म्हणजे जर खाली जर शिजायचं थोडंसं राहिलं असेल तर ते शिजून जाईल. असं तर ते सगळीकडून शिजतंच म्हणा. हो ग, घेते मी, घेते. हे बघ, सगळी अंडी बरोबर आहेत आपली, कारण आपण जागा बघून बघून अशी टाकली होती ना. आता एक उकाळा आणूया ह्याला. एवढं बस ना आपल्याला, पाणी नको ना आता का टाकायचं पाणी? नको ना, पाणी नाही टाकत. हे गरम पाणी मुद्दाम ठेवलं आहे असं हे करायला, की लागलं नाही पाहिजे ना म्हणून. अशी मस्त आपली ही अंडा करी झालेली आहे. तर अगं हो युक्ता, घेते मी तुला. आता हे बनवताना कसं काय घेणार करूया. जेवण वाढताना हा अशी मस्त अंडा करी. अरे देवा. तर आता आपण वाढायला घेऊया. बघा आहे की नाही मस्त, सुपर की नाही. हे बघा, प्रत्येकाला असे 2-2 देऊया, कारण तसंच मोजून आपण हे केलेत ना. अशी मस्त अंडा करी झाली ना की सुपर अशी. बघा, आवडली तर, ही अंडा करी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बघा बनवून, खूप सुंदर आहे. वाटण तुम्हाला सांगितलं आहे, कांदा, खोबरं, लसूण
कोथिंबीर, जिरे हे वाटण करायचं आहे आणि आपण हे बनवायचं आहे. तर आवडलं का? तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघ असं आपण कापले की हे बघा अंडं पण शिजलेलं आहे. हे बघा शिजले की नाही अंडं पण. हे बघा शिजले ना अंडं. त्यामुळे हे अजूनच सुपर असं दिसतंय. हे पहा. त्यामुळे बरोबर वेळेत आपण काढलेलं आहे. तर मग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय